तरुण दिसण्यासाठी अभिनेत्री शेफाली जरीवालावर उपचार सुरू होते। धक्कादायक माहिती समोर येते। गेल्या 6 ते 7 वर्षांपासून शेफाली जरीवालावर उपचार सुरू होते। शेफाली जरीवाला व्हिटॅमिन सी आणि ग्लुटाथिओन औषधांचे डोस घेत होती। तरुण दिसण्यासाठी आणि त्वचेसाठी सुंदर दिसण्यासाठी तिच्यावर उपचार सुरू होते। डॉक्टरांनी TV9 मराठीला ही माहिती दिलेली आहे। दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने शेफाली जरीवालाचा मृत्यू झाला। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर। कृष्णा, काय अधिक माहिती? सागर, आपण पाहतोय की अभिनेत्री शेफाली जरीवालाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती आता तरी प्राथमिक स्वरूपामध्ये मिळते आहे। मात्र तिचा रुग्णालयामध्ये मृतदेह आहे, त्याच्यावरती शवविच्छेदन सुरू आहे आणि शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्यूचं नेमकं कारण काय हे स्पष्ट होईल। मात्र ज्या गोल्डन रेज अपार्टमेंटमध्ये शेफाली जरीवाला राहत होती तिथे आपण आहोत। पोलिसांचं पथक सुद्धा या ठिकाणी काही वेळापूर्वी आलेलं होतं, फॉरेन्सिक टीम आलेली होती आणि आता तिच्यावरती उपचार करणाऱ्या ज्या डॉक्टरांनी TV9 मराठीला माहिती दिलेली आहे त्यानुसार तरुण दिसण्यासाठी त्याचबरोबर सुंदर दिसण्यासाठी शेफाली जरीवाला मागील अनेक वर्षांपासून काही डोसेस घ्यायची, ज्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ग्लुटाथिओन नावाचा डोस होता जो काही महिन्यांच्या फरकाने घेतला जातो आणि त्याच्यावरती हे सातत्याने उपचार सुरू होते। मात्र या उपचारांचा आणि तिच्या तब्येतीवरती परिणाम होईल असा काहीही संबंध नसल्याचं सुद्धा डॉक्टरांनी स्पष्ट केलेलं आहे। त्याचबरोबर शेफाली जरीवाला ज्या डॉक्टरांकडे उपचार घेत होती ते एक नामवंत डॉक्टर आहेत, अंधेरीमध्ये त्यांचं क्लिनिक आहे आणि या डॉक्टरांशी जेव्हा TV9 मराठीच्या माध्यमातून आम्ही बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की व्हिटॅमिन सी आणि ग्लुटाथिओन हे 2 डोस जे आहेत ते काही महिन्यांच्या फरकाने शेफाली जरीवाला घेत होती। तिचे उपचार माझ्याकडे सुरू होते, मात्र या व्यतिरिक्त इतर कुठला आजार तिला आहे या संदर्भात तिने कुठलंही भाष्य केलं नव्हतं। ती एकदम फिट होती आणि त्यामुळे तिच्या जाण्याने किंवा तिच्या हृदयविकाराच्या झटक्याची ही बातमी जी आहे ती आमच्यासाठी सुद्धा धक्कादायक असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र गोल्डन रेज अपार्टमेंटमध्ये आपण पाहतोय की या अपार्टमेंटच्या 11व्या मजल्यावरती शेफाली जरीवाला राहत होते आणि रात्री 10:30च्या दरम्यान ती अचानकपणे बेशुद्ध झाली। त्यानंतर तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। एका खाजगी रुग्णालयामध्ये घेऊन गेले असता तिला